all our superwomen actually. So, be proud to be a woman. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आत्ताच आमचा नाश्ता झाला आणि सकाळचा अर्धा तास म्हणाल तर फ्रंट यार्ड, बॅक यार्ड किंवा टेरेसवर आमचा जातोच. आणि हा मस्त पिंक फ्लावर आलेला आहे. इथं ना गुलाबाची झाडं आम्ही लावलेली आहेत. त्याच्यामध्ये येलो, पिंक आणि ऑरेंज अशी गुलाबं लावलेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि जेव्हा आपण झाडं ट्रिम करतो ना ती आणखीन छान येतात, लवकर फुलं वगैरे पण यायला लागतात. आणि इथं म्हणाल तर तुळस आलेली आहे. ऑलमोस्ट जंगलच झालं आहे. त्याच्या खाली ना वेगवेगळ्या फुलांची झाडं आम्ही लावलेत, ती दिसतच नाही आहेत, एकदम हाईड होऊन गेलेत. असं यावर्षी काय होतं आहे, आम्हाला ना प्रॉपर असं गार्डनिंगकडे लक्ष द्यायला होतच नाही आहे, इतर कामात बिझी असल्यामुळं. पण पुढच्या वर्षी मात्र खूप छान आम्ही गार्डनिंग करू. आज काही रोज डे नाही आहे, पण नवऱ्यानं छान असं गुलाबाचं फूल सकाळी सकाळी मला दिलेलं आहे. आजचा दिवस एकदम मस्त जाणार. पण आज मला हे केसात घालताच येणार नाही आहे, कारण मी एका पार्टीला चाललेली आहे आणि जो ड्रेस घालणार आहे तो वेस्टर्न आहे, त्याच्यावर बरं नाही दिसणार. पण मला गजरा म्हणा आणि अशी फुलं केसात घालायला खूप आवडतात. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? सर्वप्रथम सगळ्या माझ्या मैत्रिणींना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन वुमन्स डे म्हणजे स्पेशलमध्ये सेलिब्रेट करतोय. म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी कारण नसावं, ॲक्च्युली एव्हरी डे आपण केला तरी काही हरकत नाही, पण काही कारण असेल ना, थोडं जास्त उत्साह येत असतो, एकत्र भेटत असतो, छान छान असं आवरत असतो नाही का. एका ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत, तिथं मजा मस्ती धमाल करणार आहोत, डान्स असणार आहे, त्याच्यानंतर मस्त DJ असणार आहे, खाऊ पिऊच्या थोडा गोष्टी असणार आहेत, म्हणजे स्नॅक्स वगैरे सर्व करतील आणि त्याच्यानंतर गेम असणार आहे, रिटर्न गिफ्ट देतील, म्हणजे मस्त मजा येणार आहे आज. असं माझ्या मैत्रिणी वाट बघतायत, म्हटलं व्लॉगची सुरुवात करावी आणि पटकन पळावं. आजचा हा वुमन्स डे निमित्त माझा लुक कशी दिसतीये आणि शूज घातलेत पायात, मुद्दाम हिल्स वगैरे मी घातलेले नाही आहेत. डान्स वगैरे काहीतरी असणार आहे, खूप नाचणार आहे, भरपूर कॅलरीज बर्न करणार आहे मी आज. कारण ना तसंही इथं आल्यापासून ना खूप वजन वाढलं आहे, 4-5 किलो तर आरामात कमी करायला हवं. हळूहळू मी ते करेनच, पण आज खूप मी खुश आहे. पुन्हा मैत्रिणी एकत्र येतील आणि मजा असणार आहे. हॅलो, तर ह्या सगळ्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत. खाली उतरल्यानंतर दाखवते, नीट दिसत नाही आहे. अजून एक येते, ये इकडच्या बाजूनी. काल ना संध्याकाळी आम्ही भेटलो होतो आणि वॉक करता करता अचानक असा हा प्लॅन ठरला. मग काय उत्साह विचारूच नका. सगळ्यांना छोटी मोठी मुलं आहेत आणि त्यांचं सगळं करून त्याच्यानंतर घरची कामं आवरून संध्याकाळचा स्वयंपाक घरच्यांसाठी करून इतकं छान आवरून आम्ही इथं पोचलेलो आहोत. तर माझ्या या मैत्रिणींना म्हणाल तर तुम्ही संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, माझ्या शेजारीच आहेत असं म्हणा. आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो. लिफ्टमध्ये हाय करा सगळे. किती ग्लो करायला लागले. मेकअपला जास्त वेळ दिला तिला. चला तर आधी आम्ही कुठं आलेलो आहोत ना ते दाखवते. तर हे पास्को रेस्टॉरंट, इथं ना मी पहिल्यांदाच आलेले आहे. रूफ टॉपला हे रेस्टॉरंट आहे. खूप छान वाटलं. आणि एंट्री केल्यानंतर असा आम्ही बँड हाताला बांधतोय, कारण हा जो कार्यक्रम आहे ना त्यांचा एक हॉल आहे, त्याच्यामध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. सगळ्यांसाठी ते सरप्राईज गिफ्ट देत आहेत. किती छान ना. गिफ्ट ना छोटं मोठं कसं का असे ना प्रत्येकालाच आवडतं नाही का. बऱ्याच वेळेला मला कमेंट्स येत असतात की पूनम ज्या ठिकाणी जातेस ना त्या ठिकाणची प्रॉपर माहिती दे म्हणून. तर या कार्यक्रमासाठी ना मला एका माझ्या मैत्रिणीनं इन्व्हिटेशन पाठवलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. आणि हा कार्यक्रम शनिवारी म्हणजे 4 ते 7 असा आहे. याचं तिकीट म्हणाल तर 650 रुपये आहे, जर आपण ॲडव्हान्समध्ये बुक केल्यानंतर. ऑन द स्पॉट म्हणजे सेम डे सुद्धा मिळालं असतं, पण 700 रुपये याचं तिकीट. आणि याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. मी सुरुवातीला सांगितलं होतं की इथं ना डान्स वर्कशॉप असणार आहे, DJ पार्टी म्हणल्यानंतर तर खाण्यापिण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आल्याच. आणि ही माझी आणखीन एक मैत्रीण, हिला म्हणाल तर नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तिची मुलगी हमर ना, तिने मला इथं इन्व्हाइट केलेलं आहे. ती खूप छान डान्सर आहे आणि तिच्या टीमनं ना हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. आज म्हणाल तर भरपूर धमाल करणार आहे आणि भरपूर YouTube शॉर्ट्ससुद्धा अपलोड करेन, पाहायला विसरू नका. You all have been so inspiring.
आए हैं. Thank you so much. So please come on the floor. हम थोड़ा सा डांस सीखेंगे. उसके बाद the floor will be open. उसके पहले थोड़े games होंगे. So just have fun. जो लोग अकेले आए हैं अपने आप को अकेला ना समझे. Please जो लोग अकेले आए. Think I've been here before. I know that I must have met you in a past life. Got my heart on the floor. Go slow. Keep me falling for you all night. Tell me now you're the one I've been dreaming about for my whole life. खूप मजा येते, खूप धमाल येते. इतका सगळा मेकअप करून आले पण त्याचा काही उपयोग नाही. नाचून नाचून इतका घाम येतोय ना, काय सांगू. इतकं मी पाणी पिलेलं आहे. फक्त आम्ही खातोय नाचतोय, खातोय नाचतोय. असं ओव्हरऑल काय खूप मजा येते. आणि आता डान्स झालेला आहे. सगळ्यांसाठी छान छान असा गेम ठेवलेला आहे, म्युझिकल चेअर. चला मी सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करते आणि 1-2 व्हिडिओ क्लिप शूट करते. डान्सच्या म्हणाल तर मला प्रॉपर असा व्हिडिओ शूट करता आला नाही. 1-2 उभे शॉट घेतलेले आहेत, ते मी यूट्यूब शॉर्ट किंवा इन्स्टावर जे रील्स असतात ना त्याच्यामध्ये ॲड करेन, पाहायला विसरू नका. Now do what you do, get loud, go ahead, get loose, get down to business, tell You everyone, sacrifice. nothing's You are the off limits. Muslim. You can have You are the anything you one, want. the best, the God has created in the world. If bravery, resilience, determination, honesty, and selflessness is faced, it would undoubtedly be a woman. So, be proud to be a woman and enjoy womanhood and love yourself. Happy Women's Day once You can again. have anything you want. Anything you want. Tell everyone, you can have anything you want. Day declared by US, but still we are celebrating it internationally. We are actually applauding all the women and the growing women over here. So be it a housemaker, be it a person who is actually going to the office, be it a mother, be it a daughter, and be it a sister. We are going to reign in our life. Anything you want. All are Tell everyone, you can have anything you want. You want. थोड्याच वेळात केकसुद्धा कट केला जाईल आणि त्यानंतर म्हणाल तर एकत्र बसून छान असं डिनर. खूप सारे व्हिडिओ काढलेले आहेत, फोटोशूट केलेला आहे आणि रूफटॉपवर हे रेस्टॉरंट असल्यामुळं खूप मजा येणार आहे डिनर करताना सुद्धा. मला ना असं नेहमी वाटतं की आपलं आयुष्य ना एकदाच मिळतं आणि ते आनंदानं घालवायलाच हवं. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि छोटे छोटे जे मुवमेंट असतात ना ते आपण एन्जॉय करायलाच हवे आणि आपला स्ट्रेस ना थोडासा कमी होऊन जातो. आय नो घर सांभाळायलाच हवं, मुलांना पाहायलाच हवं, आपली हेल्थ असेल किंवा आपला जॉब असेल, ह्या सगळ्या गोष्टी करून त्यानंतर असा एन्जॉय करायला काहीच हरकत नाही, नाही का. यामुळं काय होतं माहिती आहे काय, चिडचिड थोडी कमी व्हायला लागती आणि आपलं आयुष्य आपल्याला आवडायला लागतं. सगळ्या गोष्टी छान छान वाटायला लागतात. भांडण वगैरे असेल तेही कमी व्हायला लागतं, हेल्थचे इश्यूसुद्धा कमी व्हायला लागतात आणि मन प्रसन्न राहतं. ओव्हरऑल काय अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायला हवा किंवा ह्या गोष्टी सेलिब्रेट करायला हव्यात. काम करणे, कष्ट करणे हे काही संपलेलं नाही आहे, ते आयुष्यभर आपल्याला करावंच लागणार आहे, नाही का. घरातून निघताना मी ठरवूनच निघाले होते की भरपूर नाचायचं आणि थोड्याफार कॅलरीज बर्न करायच्या. पण इथं आल्यानंतर इतक्या खाऊ पिऊच्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत ना, काय सांगू, मला काय कंट्रोल होत नाही. हा एक केक स्लाईस आणि एक गुलाबजामुन खाल्ले की संपलं, 1000 कॅलरीज अशाच वाढून जातील. असो मला काय फूड बघितल्यावर कंट्रोल होत नाही. एक्सरसाइज, योगा माझा सकाळचा थोडाफार सुरू आहे. हळूहळू मी या गोष्टी कंट्रोल करेन. पण आज मात्र सुट्टी, एखादा तर चीट डे हवा, नाही का.
इथं आलेल्या ज्या महिला होत्या ना, म्हणजे अनोळखी होत्या, एकमेकांना ओळखती नव्हत्या, पण क्षणभरसुद्धा ना अनोळखी आहेत असं वाटलंच नाही. सगळे एकत्र येऊन मिळून मिसळून मस्त डान्स केला, त्याच्यानंतर डिनर केलेला आहे. ओव्हरऑल काय आजचा दिवस खूप छान गेला. कार्यक्रम म्हणाल तर 4 ते 7 असा होता, जवळपास 7:30च्या आसपास झालेला आहे आणि आम्ही आता घरी निघतोय. असं नाही की खूप उशीर झाला आहे आणि घरचं टेन्शनही नव्हतं, स्वयंपाक करून आम्ही आलो होतो. आता गेल्यानंतर काय मुलांना खाऊ पिऊ घालू आणि थोडासा आराम करू आणि आजचा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, गुड नाईट.